आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटातील 90% नागरिक शेती व्यवसाय करून आपली व कुटुंबाची उपजीविका चालवितो. अशा परिस्थितीत मेळघाटातील शेतकऱ्यांना अनेक वेळा नापिकी, कर्जबाजारी सारख्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते. धारणी तालुक्यातील गडगामालूर येथील असाच एक शेतकरी बापूराम सावलकर, वय 60 वर्ष, हा होतकरू शेतकरी होता. मात्र कर्जबाजारीमुळे बँक प्रशासनाकडून वारंवार मिळणाऱ्या दबावाखाली बापूरामने काही दिवसापूर्वी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण मेळघाट परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. प्राप्त माहितीनुसार गडगामालूर हे गाव बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बिजूधावडी अंतर्गत येतो. बापूराम सावलकर हा बिजूधावडी बँकेचा ग्राहक होता व त्याने गेल्या 2019 मध्ये बँकेकडून 1.5 लाख रुपये पीक कर्जाची उचल केली होती. मात्र गेल्या शनिवारी त्याने बँकेत जाऊन पुन्हा कर्ज मागितले असता त्यास आधीचे कर्ज फेडण्याबाबत बँक प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच बँक कर्ज परतफेड लवकर न झाल्यास पोलीस आणून तुझे शेत जप्त करू अशी धमकी बापूरामला देण्यात आली होती. ही सर्व आपबीती बापूरामने गावात परत येऊन काही ग्रामस्थ व कुटुंबातील काही व्यक्तींना सांगितली असा आरोप गावकरी व कुटुंबातील नागरिकांनी तसेच मेळघाटचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी बँक प्रशासन बिजू धावडीवर लावला असून या प्रकरणात पेच निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे बँकेचे शाखा व्यवस्थापक वैभव जैन यांनी सांगितले की बापूराम सावलकर हा गेल्या वर्षीचा कर्जाचा ग्राहक असून त्याची परतफेड करिता दबावाचा प्रश्नच येत नाही व गेल्या जवळपास 1 वर्षापासून आम्ही कोणतीही रिकव्हरी वसुली प्रक्रिया आमच्याकडून राबविली नाही. तर दुसरीकडे सदर प्रकरणात भाजपाचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर व कार्यकर्त्यांनी त्वरित उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार बँक प्रशासनावर कारवाई करण्याबाबत मागणी केली आहे. आता या प्रकरणात नेमके खरे काय हे तर तपासाअंती स्पष्ट होणार, म्हणून सदर प्रकरणाची वस्तुनिष्ठपणे तपास करण्याची मागणी परिसरात जोर पकडत आहे. या संबंधित निवेदन भाजपाकडून उपविभागीय अधिकारी मिताली सेठी यांना देण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, तालुका अध्यक्ष हिरालाल मावस्कर, सुभाष गुप्ता, सुशील गुप्ता, सुधाकर पकडे, सुनील लखपती, अशोक केदार, धोंडीबा मुंडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. गडगामालूर किसान आत्महत्या के विषय में अभी हम पुलिस स्टेशन से आए हैं और वहाँ पर 8-10 दिन पहले हमने निवेदन दिया था कि भाई उन जो बैंक अधिकारी है उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए, मनुष्यवध का गुना उसके ऊपर दाखिल होना चाहिए. अभी तक चौकसी चल रहा है और मैं अभी थानेदार से मिलकर आया. थानेदार साहब ने कहा कि भैया ऐसा ऐसा विषय है, बोले हम CCTV कैमरा खंगाल रहे, फिर उसके बाद में वो उसका लोकेशन वगैरह ले रहे और बाकी लोगों से हम उसके जानकारी लेकर हम उस पर FIR दर्ज करेंगे, बोले जो भी जानकारी के मुताबिक. और अभी हम यहाँ पे आया अपने SDO मैडम कार्यालय में और उनको निवेदन दे रहे हैं इसके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई होना चाहिए. क्योंकि उस गांव के उसके स्वयं लड़के के पास में कहा उस व्यक्ति ने कि भाई मेरे ऊपर दबाव डाला गया. उसके बाद में उपसरपंच के पास में कहा गया, उसके बाद में आड़ा पटेल के पास में कहा गया. तमाम गांव के लोग बोल रहा है कि भाई ये कुछ भी रहा तो ये गांव घूमते रहता है. बिजूधावड़ी वाले ने मेरे को कहा, मासूधावड़ी वाले ने, झिलंग फाटे के लोग, तातरा के लोग, इन्होंने सबने कहा कि भैया वो सख्ती से वसूल करता बोले और ये बदमाश है. इस प्रकार के उनका वो है. उस आधार पे हमने कहा कि भाई इनके ऊपर कार्रवाई होना चाहिए. अभी SDO मैडम को हम निवेदन देंगे और आगे भी मुख्य हमारे विरोधी पक्ष नेता देवेंद्र जी से भी मेरा चर्चा हुआ. उन्होंने मेरे को बुलाया कि भाई आप वो उसका पूरा डिटेल्स लेकर मेरे पास में आओ, तो ये लेकर भी हम लगा सकते हैं. और अगर इनके ऊपर कार्रवाई नहीं होगा तो आगे हम आंदोलन करेंगे. कोविड की वजह से हम कुछ कर नहीं सका था, लेकिन अब धीरे धीरे खुल रहा. इसमें हमारे आगे का वो है कि भाई इनको जब तक न्याय नहीं मिलेगा तब तक हमारी भूमिका बिल्कुल तटस्थ रहेगा और उनको न्याय दिलाते रहेगा. तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, मेळघाट.